नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 6वा भाग. मागच्या वेळा आपण आलो होतो तो 1986च्या मे महिन्यापर्यंत आलो होतो. मे महिन्यात आम्ही असं ठरवलं की आता याच कथेवर आपण दुरुस्त करून चित्रपट काढायचा. इथेच मला एक गोष्ट नमूद करायला हवी की या सगळ्या सिनेमाच्या दिवसांच्या आठवणीत अनेक व्यक्तींचे उल्लेख अहोजाव असे आधारित न येता अरे तुरे असे एकवचनी येणार आहेत. पण त्यामागे माझे उद्धटपणा नाही, पण जसे आम्ही बोलत होतो आणि ज्या जवळकी ते बांधले गेलो होतो त्याचे ते प्रतिबिंब असणार आहे. केव्हा तरी कोणीतरी ही शंका नक्की काढेल म्हणून लिहिलेलं बरं. त्या मिटिंगनंतर जोर पकडून ती बातमी सिनेमाच्या सर्कलमध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी पोहोचली. हे मराठी सिनेमा सर्कल फार मर्यादित असतं, त्यामुळे कुठे खोटं झालं तरी सगळ्यांना सगळं समजत असतं. हा अनुभव मला तरी पहिल्यांदाच आला. त्या सर्कलमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती मुबलक असल्याचे येणाऱ्या अनामिक फोन कॉल्सवरून लगेच लक्षात आले. पितांबरचे स्पर्धक म्हणा, हितशत्रू म्हणा, काही जणांनी नाव न सांगता तुम्ही चुकीचा निदर्शन निवडला आहे, येतपासून तो तुम्हाला खड्ड्यात घालेल असे इशारे दिले. अर्थात त्या इशाऱ्यांचा माझ्या निधावर काहीच परिणाम झाला नाही आणि आम्ही म्हणजे मी व पितांबर अधूनमधून भेटत राहिलो. या चर्चा आधीमध्ये होत असत आणि त्याबरोबर संध्याकाळी 6 नंतर म्हणजे माझे इन्कम टॅक्सचे काम पूर्ण झाल्यानंतर यामधून एक एक मुद्दे, त्याच्या शंका, स्पष्टीकरण अशी मार्गक्रमणा चालू राहिली. कारण शूटिंग पावसाळ्यानंतरच सुरू करायचे तेव्हा पावसाळ्याचा अडथळा संपलेला असतो आणि निसर्ग हिरवागार झालेला असतो. 30 जूनपर्यंत आम्हा सर्व कर सल्लागारांची, पक्षकारांची इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायची फार गडबड असते आणि ती पुढे 31 जुलैपर्यंत चालू असते. त्यामुळे तोपर्यंत या प्रोजेक्टसाठी वेळ काढून गती देणे मला शक्य नव्हते. म्हणून मग ऑगस्टच्या शेवटी आम्ही अंतिम तयारीसाठी बसलो. सिनेमा म्हणजे मॅड वर्ल्ड असे म्हणतात, पण या वेडे बाजारात ही कार्यप्रणाली निश्चित आहे. त्याला म्हण आहे ना की देअर इज अ मेथड इन मॅडनेस. त्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी आता सुरू होणार होती. म्हणजे येतपासून पुढे निर्मात्याच्या खर्चाचा प्रोडक्शन अकाउंट सुरू होणार होता. हा फार गमतीशीर अकाउंट असतो. सिनेमासाठी काम करणारा कुठलाही माणूस कुठल्याही डिपार्टमेंटचा त्याचा ह्याकरता होणारा जो खर्च आहे तो सगळा निर्मात्याने करायचा, त्याला मी प्रोडक्शन अकाउंटवर टाका असं म्हणायची प्रथा आहे. आतापर्यंत पितांबर त्याच्या खर्चाने येत जात होता, पण आता व पुढे त्याचा या कामासाठी होणारा खर्च निर्मात्याने म्हणजे मी करायचा होता. या क्षेत्रात सिनेमा प्रत्येकाचा प्रत्येक खर्च म्हणजे मानधन, प्रवास, लॉजिंग, बोर्डिंग वगैरे चित्रपटाच्या प्रोडक्शन कॉस्टचाच एक भाग होता. त्यामुळे तो आल्यावर प्रथम मी त्याचा प्रवास खर्च व मानधनाचा मुहूर्त म्हणून 1001 रुपये त्याच्या हातावर ठेवले आणि मगच चर्चा सुरू केली. त्या प्रदीर्घ चर्चेत बहुतेक गोष्टीवर निश्चित असे निर्णय घेतले गेले. माझ्या आठवणीप्रमाणे, अर्थात हे पाडूपद इथून पुढच्या सर्व आठवणींना लागू पडणारे आहे, कारण मी डायरी अशी लिखी काही ठेवत नसल्याने सिनेमाच्या दिवसांच्या आठवणी केवळ मनातच आहेत हे नक्की. तर ते निर्णय असे होते. 1. दिलीप आंबेकरच्या कथेत खूपच फेरबदल आवश्यक आहेत. ते करून कथा, पटकथा, संवाद एखाद्या ज्येष्ठ लेखकाकडून लिहून घेतले पाहिजेत. त्यांचे मानधन त्यांना देऊच, पण कथेचे श्रेय मात्र सातारक असल्यामुळे दिलीप आंबेकरचेच राहील व पटकथा, संवाद हे श्रेय त्यांचे राहील. त्यासाठी अण्णासाहेब देऊळगावकर किंवा यशवंत रांजणकर यांना विचारायचे. दर्जेदार आशयघन चित्रपटाचा माझा विचार पितांबरच्या पहिल्याच धाडसी प्रयत्नात तो धोका तुम्ही पत्करू नका या इशाऱ्यानंतर मला थोडासा बाजूला ठेवावा लागला होता. 2. संस्थेचे बॅनर मंजुनाथ मुळीच प्रस्तुत कौशिक चित्र असे देऊ व ते महामंडळाकडे रजिस्टर करू. 3. ही प्रेमकथा असल्याने चित्रपटाचे नाव कशासाठी, प्रेमासाठी हे ठेवायचे. 4. कथेचे अंतिम स्वरूप कलाकार निश्चित करायचे. त्यात लक्ष्या, विजय कदम असावेत हा माझा, तर निवेदिता आणि प्रेमा किरण असावेत हा पितांबरचा प्रेफरन्स होता. लक्ष्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आपल्याला माहीत आहे, प्रेमा किरण माहीत आहे आणि निवेदिता सराफ, आत्ताच्या निवेदिता सराफ, तेव्हा ती निवेदिता जोशी होत्या. ह्या अगबाई सासूबाई आत्ता काम करतायत त्या. 5. पंडित जितेंद्र अभिषेक हे अभिजात संगीतकार माझे स्नेही आहे. लेकोरे उदंडधारीच्या पद्धतीचे संगीत त्यांना विनंती करून द्यावयास सांगायचे आणि गीते सुधीर मोघे यांच्याकडून घ्यायची. 6. अन्य तंत्रज्ञ पितांबरने सुचवावेत व ते माझ्या संमतीने निश्चित करूया. 7. या सगळ्याचा कालावधी निश्चित केला पाहिजे म्हणून पावसाळ्यानंतर घटस्थापनेला म्हणजे 4 ऑक्टोबर 1986ला शूटिंगचा मुहूर्त करून ते सुरू करायचे व सलग 30 दिवसात पूर्ण करायचे.
8. चित्रपट ही माझी हौस असल्याने त्यात कोणाचेही पैसे देण्याची बाकी मी कोणत्याही परिस्थितीत ठेवणार नाही. म्हणून ज्या टप्प्यावर पुढील खर्च मला शक्य होत नाही असे वाटेल त्या टप्प्यावर तिथपर्यंत सर्वांचे सर्व पैसे देऊनच हे काम बंद करायचे. भले अपूर्ण चित्रपट डब्यात गेला तरी चालेल, कारण शेवटी आपली प्रतिष्ठा, कुटुंबाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. 9. माझ्या दृष्टीने माझा करसल्लागार म्हणून व्यवसाय, त्यातील हजारोवर पक्षकारांच्या जबाबदारी आणि श्रद्धा व प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यातून वेळ मिळेल तेवढाच मी या चित्रपटाच्या कामासाठी देईन. त्यामुळे पितांबरने दिग्दर्शक व गरज पडेल ते निर्मात्याची जबाबदारी घेऊन त्या इमानदारीने व विश्वासाने पार पाडायच्या, अर्थात माझा सल्ला घेऊन आणि माझा निर्णय अंतिम मानून. हे सर्व अर्थात तोंडीच होते, पण आज 20-21 वर्षानंतर मला नमूद करायला आनंद वाटतोय की पितांबरने खरोखरच त्या सगळ्यांचे पुरेपूर उत्तम पालन केले. सिनेक्षेत्रात पब्लिसिटी हे महत्त्वाचे अंग असते. म्हणून एवढे ठरल्यावर मी जाहीरपणे प्रसिद्धी केली की 4 ऑक्टोबरपासून कशासाठी प्रेमासाठी या कौशिक चित्राच्या चित्रपटाचे शूटिंग सातारा परिसरात सुरू होत आहे. तर पितांबरने बॅनर रजिस्टर केले व कोल्हापूरच्या चित्रनगरीचे लाईट्स, कॅमेरा व नागरा 4 ऑक्टोबरपासून ॲडव्हान्स भरून बुक करून टाकले. म्हणजे अजून कथेचा पत्ता नाही, गाण्याचा मागमूस नाही, कलाकार कोणते माहीत नाहीत, तंत्रज्ञ ठरायचे, पण मुहूर्ताची मात्र घोषणा झालीसुद्धा. मला त्या घोषणानंतर अनेकांचे अभिनंदन फोन व शुभेच्छांची पत्रे आले. मी मनात म्हटलं, चित्रसृष्टीची तरास न्यारी आवाज असे, पण पडघम अजून नाही. आता 7वं प्रकरण, घरातील चक्रीवादळ. थोडं मोठं प्रकरण आहे पण महत्त्वाचं आहे आणि आज आपण थोडंसं 1-2 मिनिटं जास्त वाटतील. घरातील चक्रीवादळ प्रकरण 7वं. हे सगळं करत असताना त्याची माहिती घरात पत्नी व आईला होत होती, पण भाऊकांना याची काहीच कल्पना मिळणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली. यापूर्वी मी पुस्तके लिहिली, स्वतःचे कौशिक प्रकाशन काढले, काही प्लॉट्सची खरेदी विक्री केली, असे हाऊस म्हणून वेगळे उद्योग केले होते. त्यावेळी मी आधी भाऊकांना सांगावे किंवा त्यांची परवानगी यावी असे कधीही केलेले नव्हते, कारण आम्ही एकत्र राहत असलो तरी आमचे आर्थिक व्यवहार स्वतंत्र होते. त्यामुळे माझ्या या इतर व्यापारांचा फायदा आणि तोटा मी सहन करत होतो. अर्थात मी कधी भाऊकांनी पैसे मागितले असते तरीही त्यांनी दिलेले असते ही मला खात्री होती, कारण पूर्वी 1970च्या आसपास मर्सिडीज कार खरेदी करण्यासाठी मी थोडी रक्कम आणि ती महिन्याभराकरता मागितल्यावर त्या नकाराचा अनुभव मी घेतला होता. अर्थात या सगळ्यात गुंतवलेले किती पैसे लागले, ते मी कसे उभारले, त्यातून मला किती फायदा झाला, त्याचे मी काय केले, असेही त्यांनी कधी भाऊकांनी विचारलं होतं. हा त्यांचा मोठेपणा होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा काढण्याचा व्याप सुरू करण्यापूर्वी आवर्जून त्यांच्या कानावर घालण्याचा किंवा त्यांची परवानगी मागण्याचा प्रश्नही माझ्या मनात आला नव्हता. पूर्वीप्रमाणेच हा एक अधिक उद्योग मी सर्वस्वी माझ्या जबाबदारीवर करणार आहे. त्यामुळे सगळे फायनल होऊन शूटिंग सुरू व्हायची वेळ आली की त्यांना बोलून त्यांच्या आईच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करायचा एवढेच मनात पक्के होते. पण मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात, त्यातही जुने वळण शक्यतो जोपासणाऱ्या कुटुंबात अजूनही सिनेमा आणि सिनेमावाले यांच्याबद्दल किती तीव्र तिटकार आहे याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे भाऊकांची या माझ्या उद्योगाला नापसंती असेल असंही कधी मला फारसं वाटलं नव्हतं. 4 ऑक्टोबरपासून अरुण गोडबोले आपल्या सिनेमाची शूटिंग सुरू करत आहेत ही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी वाचून भाऊकांची झालेली तीव्र प्रतिक्रिया म्हणूनच मला अनपेक्षित आणि धक्कादायक होती. त्यांनी त्यांच्या हॉलमध्ये बोलवून घेतले. त्यांचा चेहरा रागानं लाल झाला होता. माझ्यावर नजर राखून ते म्हणाले, मला ही थेरा अजिबात पसंत नाही, तू सिनेमा काढायचा नाहीस, मला ते चालणार नाही. त्या धक्क्यातून सावरण्यानंतर पण भाऊका मी सर्व अभ्यास पूर्ण करून तयारी केली, सर्व ठरवलंय आणि ते व्यवस्थित पार पाडीन अशी मला खात्री आहे. मला काही ऐकायचं नाही, माझा निर्णय पक्का आहे असे संतापाने उत्तर देऊन त्यांनी तो विषय संपवला. आता संतापाची पाळी माझी होती, पण त्यांच्यासमोर ते शक्य नसल्याने मी त्याला आईसमोर वाट मोकळी करून दिली. मी आता 40 वर्ष झालो, म्हणजे मला काही कळत असेल ना. आत्तापर्यंत इतक्या गोष्टी केल्या, त्यात व्यवस्थितपणे यशस्वी झालोच ना. बरं, भाऊकांना काय आर्थिक तोशीच आहे का? माझं मीच बघणार आहे ना. मग मला तेही स्वातंत्र्य आहे का? आम्ही मुलं ऐकतो म्हणून त्यांची हुकुमशाही चालते ना? असे अनेक सवाल मी रागाने फणफणत आईला करत राहिलो. आई आता नाही आहे. हे वाचताना मला ती सगळी आठवण झाली. आमच्याही म्हणजे पूर्णपणे शांती व संयमाचे प्रतीक होती.
ती हातातल्या पोळ्या लाटण्याचे काम करतच म्हणत माझे बोलणे शांतपणे ऐकत राहिली. माणसाला प्रत्युत्तर मिळाले नाही की त्याचा भांडण्याचा जोर आपोआपच कमी होत जातो. तसा माझा पारा खाली उतरायचा. मग आई म्हणाली, असे सर्व निर्णय मी कधी घेते का? तू आणि भाऊका बोलून तुमचे तुम्हीच काय ते ठरवा. माझ्यापुरतं विचारलेस तर मला तू करशील ते योग्यच करशील अशी खात्री आहे. तू भाऊकांची समजूत घाल. ही समजूत काढायची कशी हाच तर खरा प्रश्न होता. कारण ते तर काय ऐकून घ्यायलाही तयार नव्हते. फक्त गुस्सातच घरात वावरत होते. 2-3 दिवस घरातील वातावरण असेच तंग होते. त्यातच एक दिवस रिलीफ म्हणून मी व पत्नी अवतार सिनेमा पाहायला गेलो. त्यात एक सीन असा होता की मुलाच्या फीचे पैसे कुठून भरायचे हा आई वडिलांसमोर प्रश्न उभा असतो. कारण घरात काही नसतं. जेवण झाल्यावर वडिलांच्या म्हणजे राजेश खन्नाच्या हातावर त्याची पत्नी म्हणजे शबाना आझमी हात धुवायला पाणी घालत असते. राजेश खन्नाची नजर पाणी घालणाऱ्या शबानाच्या हातावर आणि विशेषतः त्यातील सोन्याच्या बांगड्यावर जाते. तो काहीच बोलत नाही. फक्त कॅमेरा त्या बांगड्यावर जाऊन स्थिरावतो. शबानाला त्याची नजर समजते. ती पटकन हात मागे येते आणि म्हणते, मैं मेरे कंगन नहीं दूंगी. पुढच्या सीनमध्ये तिच्या हातात ते कंगन नसतात आणि प्रेक्षकांना आपोआपच ते मोडून ती भरल्यास समजते. अतिशय हृदय आणि लक्षात राहणारा तो प्रसंग होता. सिनेमा संपला आणि घरी येताना पत्नी म्हणाली, तुमच्या सिनेमाचे वादविवाद मी ऐकते, पण तुम्ही मला तरी एका शब्दाने सांगितलं का विचारलं? मला तुम्ही गृहीतच धरता. मी भांडत नाही, पण तुम्ही एवढा मोठा निर्णय घेताय तर मला सांगायला नको का? खरं म्हणजे विचारलाच पाहिजे. मला पडेल चेहऱ्याने हो हो ते राहिलेच म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण ती बोलत होती ती योग्यच होते. माझा पडेल चेहरा पाहून ती उभी म्हणाली, तुम्ही खुशाल सिनेमा काढा, माझी काही हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा की माझ्या हातातील बांगड्या आणि पाटल्या तुम्ही नुकसान झाले म्हणून मागितल्या तर मी अजिबात देणार नाही. त्यावर तशी वेळ निश्चित येणारच नाही असे मी उत्तर दिले. इथेच पुढची गोष्ट सांगतो की तो पहिला सोडाच, पण नंतर आणखीन 4 चित्रपट काढूनही तिच्या बांगड्या पाटल्या कामच आहेत, नव्हे त्या 2ची भरच पडली आहे. आज असा एखादा प्रसंग सोडला तर घरात चक्रीवादळच चालू होते. आवाज नव्हता, पण विचारांचे थैमान मूकपणे होतेच. मी तर मनाशी विचार केला, भले घरातून बाहेर पडून पत्नी व मुलांना घेऊन स्वतः राहायला लागले तरी चालेल, पण सिनेमा काढायचा. पण विचार करणे, बोलण्याने अशी टोकाची कृती करणे वेगळे. बरे भाऊ का काही युक्तिवाद माझी भूमिका ऐकून घ्यायला सुद्धा तयार नव्हते. मग यातून मार्ग कसा काढावा काही सुचत नव्हतं. भाऊकांचे अगदी जवळचे स्नेही म्हणजे अनंतराव कुलकर्णी. भाऊका त्यांच्याकडे दुपारी जात आणि संध्याकाळी अनंतराव आमच्या घरी येत आणि त्या दोघांच्या अर्धा तास गप्पा होत. हा शिरस्ता अगदी 7-8 वर्षापासूनचा अगदी नियमाने चालू होता. त्यांच्याशी भाऊ काय या विषयावर अगदी नक्कीच बोलले असावेत व त्यांनाही आमच्यातील ताणतणाव जाणवत असावं. त्यामुळेच त्यांचीच मध्यस्थी उपयोगी पडेल असे वाटून मी त्यांना भेटलो आणि मध्यस्थी करून भाऊकांची नापसंतीने का होईना परवानगी मिळवा अशी विनंती केली. अनंतरावचा स्वभाव भावनाप्रधान व अतिशय हळवा असल्याने या वादाने ते सुद्धा व्यथितच होते. मी बाजी बाजू म्हणताना त्यांना सांगितले, या सिनेमात पूर्ण नुकसान झाले तरी ते सोसण्याची व त्यातून 4-5 वर्षात बाहेर पडण्याची माझी क्षमता आहे. तो करताना करसल्लागाराच्या मूळ व्यवसायात यत्किंचितही बाधा मी येऊ देणार नाही. सिनेमात गेल्यावर माणसे बिघडतात अशी भीती बाळगायचे माझ्या बाबतीत कारण नाही. कारण माझा तो वागणं तुम्ही बघताय आणि बिघडायचं असेल तर सिनेमात न जाताही माणसे बिघडताच की. मी माझे सर्व वकिली कौशल्यपणा लावून म्हणणे मांडले. त्यांनाही ते पटले व त्यांनी प्रयत्न करतो म्हणून सांगितले. त्यांनी काय प्रयत्न केले, भाऊकांना कसे समजावले हे मला माहीत नाही. पण दुसऱ्या दिवशी भाऊकाने बोलवून मला सांगितलं, हे मला अजिबात पसंत नाही. सिनेमात कर्जबाजारी झालेले, व्यसनाधीन झाले मी पाहिलेत म्हणून माझा विरोध आहे. पण तुझा हट्टच आहे तर सिनेमा काढ, पण पूर्ण काळजी घे. अर्थात माझा विरोध कायमच राहील आणि माझा त्या सिनेमाशी काही संबंध नाही आणि मी तो पाहणार सुद्धा नाही. ते भाऊकांचंही म्हणणं बरोबर होतं. भाऊका युनायटेड स्टेट्समध्ये चेअरमन असताना सिनेमासाठी कर्ज घेतलेली काय माणसं बँकेकडनं त्यांनी बघितली ती, आयुष्यातनं उठलेले बघितली ती. आणखीन सातारा जिल्ह्यातल्या दोघांनी चित्रपट काढला होता आणि त्यांना कर्ज झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी हाल सोसलेले तिने बघितले ते. त्यामुळे त्यांचंही म्हणणं संयुक्तिक होतं. ही त्यांची नाखुशी संमतीसुद्धा मला परत्या फळासारखी पुरेशी होती. कारण त्यामुळे घरात कुटुंबात उठलेले आणि कदाचित कुटुंबही शकले करू शकणारे चक्रीवादळ शांत होऊन शांती नांदणार होते. अशा कौटुंबिक शांतीशिवाय कोणतेही यश
अपूर्ण व क्लेशकारकच ठरले असते. आज 21 वर्षानंतर मागे वळून पाहताना विशेषतः माझा मुलगा 35 झाल्यावर मात्र असं वाटते की भाऊकांची तेव्हाची भूमिका मुलाबद्दल काळजी घेणाऱ्या वडिलांची म्हणून योग्यच होती. माझ्या मुलाने समजा उद्या सिनेमा काढतोच म्हणून सांगितले तर 5 सिनेमाच्या निर्मितीचा अनुभवून सुद्धा कदाचित मी तेव्हा भाऊकांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणेच भूमिका घेईन आणि त्याला विरोध करीन. तेव्हा आपणही एवढा कडेपर्यंत हट्ट का धरला असावा याचे आजही मला आश्चर्य वाटते. सिनेमा काढला नसता तर एक हौस शिल्लक राहिली असती. या पलीकडे भाषेचं मोठं काय बिघडणार होतं. त्या वयात आणि भूमिकेत गेल्याशिवाय अशा गोष्टींचा उलगडा होत नाही हेच खरे. शेवटी नियतीने पुढे होणाऱ्या गोष्टी आधीच ठरवल्या असतात हे म्हणणं आपल्याला हळूहळू पटायला लागतं. अन्यथा तो पोक्तपणा मला तेव्हा समजला असता तर मी सिनेमाचा हट्ट सोडूनच दिला असता आणि मग सिनेमा निर्मिती झाली नसती आणि या लेखनाचे प्रयोजन झाले नसते आणि सिनेमाचे दिवस पुस्तक झाले नसते आणि ही मालिकाही मी केली नसती. हा प्रसंग म्हणजे खरोखरीच असा वेगळा प्रसंग होता आणि खरी गोष्ट आहे की पुढे सिनेमा पूर्ण झाला. भाऊकांनी कधी तो बघितला नाही, पाहिला नाही, बघितला पुढच्या पाचीतला कुठलाही बघितला नाही. एवढंच काय तर नशिबांच्या शूटिंग संपल्यानंतर महाभारत ही मालिका टी व्हीवर चालू झाली. नितीश भारद्वाज त्यामध्ये श्रीकृष्णाची भूमिका करत होता. ते अतिशय गाजली भूमिका त्याची. त्यानंतर तो सातारला आला तयार. मी तो म्हणतो म्हणजे मित्र म्हणून म्हणतो. आणि त्याला बघायला साताऱ्यात प्रचंड गर्दी. तेव्हा नशिबाने परत रिलीज केला आणि मग तो घरी आला. घरी आला तर भाऊ का म्हणला असं असं हो श्रीकृष्णाचं काम करणार का तो छान 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 म्हणजे बोलो घरी काय हरकत नाही, बरा माणूस दिसतोय. आला नितीश बरोबर काय आणि म्हणजे भाऊकांना सिनेमा या विषयाचा किती तिरस्कार होता किंवा असं सांगतो. तर नितीश आला, चहा झाला, मग भाऊकांची ओळख करून दिली, गप्पा झाल्या. भाऊकांनी त्याचं कौतुक केलं की तुमचा कृष्ण म्हणजे अगदी पूर्वी आम्ही शाहू मोडकचा बघितला आहे त्याच्या असा किंवा त्याहून सरस वाटतोय काही वेळेला वगैरे. झालं, चहा झाला. तर तो म्हणला निघू का. त्या म्हणले बरं झालं तुम्ही भेटलात. तुम्ही ह्या सिनेमाचं करता वगैरे ते ठीक आहे, मालिका करताय वगैरे, पण पोटापाण्याचा काय व्यवसाय आहे तुमचा. आता नितीशला काय बोलावं कळेना. ॲक्च्युली नितीश भारद्वाज स्वतः व्हेटरनरी सर्जन MSc झालेलं आहे आणि सिनेमात किती पैसे किंवा सिरियलचे काय पैसे असतात भाऊकांना काही कल्पना नव्हती. शेवटपर्यंत नव्हती. भाऊका जाऊन सुद्धा आता जवळ 20 वर्ष होऊन गेली. तर तो विचार हसला. मी म्हटलं भाऊकांना की भाऊका तुमची जी कल्पना आहे तो त्याला खूप जास्त पैसे मिळतात, पोटापाण्याची अजिबात काळजी नाही. तर असे माझे वडील आणि खंबीरपणे उभं राहणारी माझ्या पाठीमागं आई असं होतं. पण हे चक्रीवादळ तात्पुरतं थांबलं. आता इथनं पुढं शूटिंग पुढच्या घडामोडी आहेत त्या आता पुढच्या भागात सांगेन. आपण जरूर प्रतिसाद द्या मला. जे आपण आत्ता हे भाग बघत असतात आणि मागचा भाग राहिले असले काही तर आपण अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्यावर हे भाग मी करीन तसे आणि त्याला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या मालिका त्या चॅनलवरती आत्तापर्यंत माझ्या आहेतच. दासभाऊ निरूपण आहे, नंतर यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे आहे, मृत्यूपत्राची गरज आहे, अष्टावक्र गीतेचं निरूपण आहे. अनेक मालिका त्यावरती मी केलेल्या आहेत. आपण त्यातही बघा. त्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्या आपले अभिप्रायही कळवा. माझा फोन नंबर मी आपला परत सांगतोय ना, 98-220-16-299. आपले अभिप्राय जरूर कळवत राहा. आणि हे कसं वाटतंय हे तुम्हाला जे तुमच्याकडनं जो रिस्पॉन्स येईल तो महत्त्वाचा आहे. जसं सिनेमाला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहिजे तसं तुम्ही आता प्रेक्षकांनी श्रोतेच आहात. ते तुमचा रिस्पॉन्स आला तर जरा सिनेमा काढायला उत्साह येतो, पुढची मालिका पुढं चालू ठेवायला उत्साह येईल. नमस्कार.